देवघरातील नारळाला कोंब आल्यावर आपल्याला प्रश्न पडतो, त्या नारळाचं काय करायचं? देवघरातील कलशाला कुलदेवीचे रूप मानले जाते. काही जण दर अमावस्येला नारळ बदलतात, तर काही जण नारळाला कोंब आल्यावर तो नारळ बदलतात. तर नारळाला जो कलशाचा नारळ असतो त्यालाच कोंब येतो. कोंब आल्याने नारळाचं काय करावं? काही जण त्याला विसर्जित करतात, काही जण कुठेतरी ठेवून देतात. तर तसं न करता त्या नारळाचा उपयोग चांगल्या ठिकाणी केला पाहिजे. कोंब येणे ही एक शुभ घटना मानली जाते. आपण केलेली पूजा देवापर्यंत पोहोचली आहे याचा त्याचा अर्थ आहे. तो नारळ कोठेही न ठेवता एका चांगल्या जागी त्याचा उपयोग करायचा, म्हणजे अशुभ घटना घडत नाही. नारळाला कोंब फुटल्यावर तो नारळ कुलदेवीच्या वाराच्या दिवशी बाहेर काढायचा, त्याची पूजा करायची आणि त्या जागी दुसरा नारळ पुजावा. कोंब आलेला नारळ आपण मंदिराच्या परिसरात किंवा शेतात लावू शकतो. त्या नारळाकडे आपल्याला मागणं मागायचं आहे, जशी तुझी वाढ झाली तशी माझ्याही घराची वाढ होऊ दे, सुख समृद्धी होऊ दे. आणि त्यानंतर तो नारळ मंदिराच्या परिसरात आपण लावून द्यायचा किंवा शेतातही लावून देऊ शकतो. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.